ट्रेन आली पण अनाउन्समेंट नाही झाली तोपर्यंत ट्रेन आली. अरे बाप, देखो आग लग गया. आग लग गया देखो. कितना गया तेरा पैसा भाई? मेरा पैसा 600-700 रुपये गया. 600-700. आपका कितना गया? आपका कितना गया? 2500. और किसका पैसा गया? अरे इसका 200 रुपये गया. 200 रुपया छीन लिया ना. तर आता मी कन्याकुमारीवरून डायरेक्ट आसामला चाललो आहे. देशातली सर्वात लांब पल्ल्याची गाडी वेक एक्सप्रेस. तर आज संध्याकाळी 5:30ची ट्रेन आहे जी मला 3 दिवसांनी म्हणजे टोटल तिथं प्रवास आहे 72 तास. आसाममध्ये दिब्रुगडमध्ये पोहोचेल. आंध्राच्या नंतर ओडिसा छत्तीसगड तर मी स्किप करतो आहे म्हणजे मोठ्या पल्ल्याच्या गाडीने मला प्रवास करायचा आहे. तर म्हणून त्यात एका गोष्टीमुळे मी स्किप करतो. पण आता याच्यानंतर जो येणारा ब्लॉग आहे तो फक्त ट्रेनवरती आहे. 3 दिवस जो काही प्रवास करेन तो शेअर करेल तुमच्याबरोबर. बघू लाईफ अजून काय काय दाखवते. पुढे 10 मिनिटांची पायपीट करत मी येऊन पोहोचलो दक्षिण रेल्वेचे शेवटचे रेल्वे स्टेशन कन्याकुमारी. मी खूप उत्साही होतो. इंडियात लॉंगेस्ट ट्रेन जी सुटणार होती 5:25 मिनिटांनी आणि कव्हर करणार होती 4 दिवसांमध्ये 4189 किलोमीटरचा. ट्रेन आली पण अनाउन्समेंट नाही झाली तोपर्यंत ट्रेन आली. अरे बाप, येत नाही. ट्रेन नंबर 22503 दिब्रुगड DVT मध्ये तरी सध्या तरी बोर्ड करते कन्याकुमारी स्टेशनवर. खूप मस्त स्टेशन हवं होतं आणि आता ट्रेन आली. ट्रेनमध्ये बसायला जागा भेटली. टोटल 70-72 तासाचा प्रवास करतो माझा. जनरलमधून प्रवास करतो आहे कारण 1 महिना आधी बुक करावं लागलं असतं. वेगळा एक्सपिरियन्स आहे. बघू. टोटल मला ट्रेनचं तिकीट पडलं 785 रुपये आणि टोटल प्रवास आहे 4283 समथिंग काहीतरी. मी अपडेट करतो तर किलोमीटर मी बघितलं होते पण आता विसरलं आहे. एकंदरीत ही ट्रेन आहे. जनरल है ना. तर फायनली गाडी भेटली मला. वेक एक्सप्रेस कन्याकुमारी टू दिब्रुगड. पूर्ण खाली आहे ट्रेन आणि सध्या जिथे बसलं तिथे अडल्ट लोक आहेत. टोटल 4154 किलोमीटरचा प्रवास आहे आणि एकूण 60 स्टेशनचा प्रवास असेल. 4 दिवसांचा प्रवास आहे. सध्या तरी खूप गरम होतं आहे म्हणजे गरमीने पूर्ण असा घामाघूम झालो आहे. 5 मिनटं झाली बसून चेक करत होतो नक्की किती हॉल्ट आहेत. टोटल 4153 किलोमीटरचा प्रवास आहे. आतमध्ये खूप गरम होत होतं आणि आता बाहेर आलो. इथे सीट आहे त्यांच्याबरोबर प्रवास आहे थोडाफार. इथे बरंच गरम होत होतं. ट्रेनमध्ये आल्या पोलिसांची कारवाई बघायला भेटली. एक जण सिगरेट काहीतरी पित होता आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी बघितलं आणि फाईन मारली त्याला 500 रुपये. आतमध्ये गरम होते. बाहेर खूप छान हवं. कन्याकुमारी स्टेशनला बाहेर चांगली हवं आहे. अपोजिट साईडला बसलं बाहेरचं कॅप्चर करायचं पण जागेचा इश्यू आहे. जनरल कोचमध्ये तर मित्रांनो बरोबर 5:25 गाडी निघाली. हा आता 4 दिवसांचा चालू झाला. सध्या तरी गाडीमध्ये गर्दी नाही. खाली पूर्ण गाडी मी वेटिंग रूममध्ये होतो त्यामुळे यायला खूप उशीर झाला आणि माझ्या आवाजचा बघा काय
तेरा बात रिकॉर्ड हो रहा है पूरा, व्लॉग बना रहा हूँ मैं, पूरा बात रिकॉर्ड हो रहा है तेरा, व्लॉग बना रहा हूँ मैं। कट कर दूंगा रे, कट कर दूंगा। हाँ कट कर दूंगा। पुन्हा एकदा तिरुवनंतपुरमला गाडी पोहोचते आणि आता गाडीमध्ये गर्दी वाढली आहे, गरम पण बरंच होतं. याच्या आधी 2-3 स्टेशनला गाडी आली होती पण इतकं काय गर्दी नव्हती, म्हणजे लोक सहजासहजी तरी फिरत होते इथे, म्हणजे इथून तिथे पास होऊ शकत होते. पण आता नॉट पॉसिबल, गाडी पूर्ण भरली, म्हणजे इतकी पण नाही भरली, तेवढी गर्दी ॲक्च्युअलमध्ये जनरलला असते, जनरल कोचला तेवढी गर्दी नाही आहे, पण भरली थोडीफार. वरती अपवर्ड एक पॅक झालं आहे दोन्ही साईडला आणि लोअर डेक हळूहळू चालू आहे. तिरुवनंतपुरम 3rd स्टेशन होतं काहीतरी. आता बघूया पुढे किती गर्दी होते. कॅन्टीनमधून लोक येऊन गेले, 7 वाजताच येऊन गेले. नगरकोविल आलं होतं, नगरकोविल आलं होतं तेव्हा एकदा मी उठलो होतो, त्याच्यानंतर बसूनच आहे आणि त्याच्यानंतर उठायला भेटलंच नाही मला. इथं सुरुवात आहे आता. 2 तास झालेत शक्यतो, 2-2.5 तास झालेत आणि आता ही आले ते अजून 4 दिवस बाकी आहेत. बघू काय होतं ते. मित्रांनो जवळजवळ 9:30 झाले, खाली आहे, म्हणजे इतकी पण खाली नाही पण बऱ्यापैकी खाली आहे. मोठ्याला जमाला म्हणजे 2 तासामध्ये गाडीमध्ये तमिळनाडू, केरला, त्याच्यानंतर कर्नाटक किंवा चेक नाही केला की गाडीचा वेग आहे. बेसिकली असं आहे की तमिळनाडू, केरला, आंध्र प्रदेश, ओडिसा, पश्चिम बंगाल, त्याच्यानंतर आसाम असा गाडी चालवायची गाडी पूर्ण खाली आहे, जवळजवळ तरी खाली आहे. तर आता मालवण स्टेशन होतं DR म्हणून होता. गाडी लेट चालते, 10:05चा काहीतरी अरायवल होतं ते. गाडी 10:34 गाडी 10:34 आली. गाडी बरीच लेट चालली आहे, गाडी ट्रेनमध्ये गर्दी नाही आहे. उद्या तरी स्टेशन आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी 8:15 वाजता आंध्र प्रदेशमध्ये पोहोचतात काही 10 ते 15 तृतीयपंथी चालत्या गाडीमध्ये चढले आणि त्यांनी प्रवाशांकडून जबरदस्तीने पैसे उकळले. जवळजवळ पूर्ण ट्रेनमधून त्यांनी 1 लाख रुपये लुटले. ट्रेनमध्ये ही लूटपाट नेहमी होतच असते, जी कधीच थांबत नाही. कितना गया तेरा पैसा भाई? मेरा पैसा 600 रुपये गया. 600-700. आपका कितना गया? आपका कितना गया? 2500. और किसका पैसा गया? अरे इसका 200 रुपये गया. 200 रुपया छीन लिया ना. और गया ऊपर किसी का पैसा गया? पैसा गया? पैसा गया क्या तेरा? दादूस पैसा गया तेरा? पैसा कितना गया? 200. तुम्हारा 1000. बैग से तो 3-4 हजार रुपये गया. काला 1000 रुपये गया. 12 जन थे. 2200. मैं जास्ती दूर जा रहा हूँ का. अभी 700 रुपये गया. बताओ कितना ही पैसा लेके जा रहा हूँ, सब तो पैसे लगा दिया हूँ. कम से कम 2000 रुपये लेके जा रहा हूँ, उसमें अभी 1500 से बचा. 5000 इधर से चला गया.
नहीं कहाँ, मैं भी कहाँ रखता हूँ यार, हर जगह से साथ में ले जाता हूँ, लेकिन तेरा भी गया पैसा? 200 रुपये गया। 200 गया तो समझ ले खाना खा। या लुटमारीमध्ये ज्यांचे पैसे गेले ते सर्वसाधारण माथडी कामगार होते, ज्यांची महिन्याची मिळकत सुमारे 8 ते 10 हजार असेल बहुधा. आता त्यांच्यासमोर एकच प्रश्न होता की पुढे घर कसं चालवायचं. तो आपल्या परीने विचार करत होता, पण आता विचार करून तरी होणार काय होता. गेले होते पैसे सर्वांचे. असं बोललं जातं पोटाची खिळगी जगातील सर्वात मोठे प्रश्न सर्रास मागे टाकून जातं, आणि आमचंही तसंच झालं होतं. हा पोटाचा प्रश्न सोडून आम्हीही पुढच्या प्रवासाची नवीन सुरुवात करत होतो. आमचा प्रवास हळूहळू पुढे चालू होता. भारतातील सर्वात लांब पल्ल्याची गाडी विवेक एक्सप्रेस पकडून मला 24 तास झाले होते, आणि या 24 तासामध्ये जवळजवळ मी 1300 किलोमीटरचा टप्पा गाठला होता. आता पुढे थोड्या वेळामध्ये येणारे रेल्वे स्टेशन होते विजयवाडा, जे स्थित आहे आंध्र प्रदेशमध्ये. विजयवाडा स्टेशनच्या आधी मला बघायला भेटणार होती कृष्णा नदी, जी मी दुसऱ्यांदा पाहणार होतो. हे कृष्णा नदी आहे. कृष्णा नदीचा उगम होतो आपल्या महाराष्ट्रातील महाबळेश्वर येथे, जी पुढे कर्नाटक, तेलंगणा आणि नंतर आंध्र प्रदेश अशा 4 प्रदेशातून वाहून पुढे जाऊन मिळते बंगालच्या उपसागराला. कृष्णा हायवे. खरंच कृष्णेला असं महाराष्ट्राबाहेर वाहताना बघून मला खूप प्रसन्न वाटत होता. महाबळेश्वरच्या उगमस्थानापासून आंध्र प्रदेशच्या राजमहेंद्री म्हणजेच बंगालच्या उपसागरापर्यंत येण्यासाठी कृष्णा नदीला एकूण 1400 किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. भाई फोन संभाल गया मैं तो 2 हाथ से पकड़ा. मी आता येऊन पोचलो विजयवाडा. आता दुसरा दिवस. ट्रेनमध्ये अफाट गर्दी आहे, खूप म्हणजे खूप गर्दी. त्याला टॉयलेटला जायचं असेल तरी माणसांच्या पाय गर्दी आहे. मी तर उठलोच नाही, काल ब्लॉक तर केलं म्हणलं विजयवाडा आला. कारण की विजयवाडा हे भारतातलं 4थं असं स्टेशन आहे, म्हणजे बिझी स्टेशन आहे, जिथे जास्त म्हणजे लोक ट्रॅव्हल करतात. दिवसाला 1 लाख 3 लाखापर्यंत लोक ट्रॅव्हल करतात, आणि एकूण 170 एक्सप्रेस आहे ज्या इथून ॲक्सेस केला जातो. खाण्यापिण्याचे म्हणजे ट्रेनमध्ये अक्षरशः पाणी नाही आहे, पाणी संपले, सकाळी पाणी संपलं. लोक जागेवरती बसून येतात. एक म्हणजे ठीक आहे, ज्यांना तुम्ही प्रवास करताय 4,000 डेस्टिनेशनपर्यंत जात असेल तर ठीक आहे. थोडं तरी ॲडव्हान्स आपका 1,000 गेले, 1,000 रुपये गेले. 200 रुपये गेले. हा माझ्या घरून पार्टी बनले. महिन्याला 200
टोटल पैसे 700 गेले आणि मला याची लिंक होती पहिली थोडीफार लिंक होती मी बघितलं असे तडका झाले दारूचे दिलं पण नंतर परत आल्या सध्या तुम्ही ज्यांच्याबरोबर ट्रॅव्हल करतो ते कामगार आहेत मानवाडी कामगार प्रत्येकाचा पगार सगळे काही 10,500 रुपये होते त्याला विचारलं आणि पहिले असं सांगितलं त्यांना अमाऊंट कळली होती की अमाऊंट त्यांनी पैसे जबरदस्ती काढून देत आणि त्याच्याकडे आधार त्यांचा हात करून प्रॉपर ठिकाणी जात होतं ते पैसे ठेवले होते त्याच ठिकाणी ते प्रॉपर म्हणजे असं तिथे पैसे ठेवले होते तिथेच सध्या आत गेले याची गोष्ट बरंच म्हणजे इथे आम्ही 10-12 जण आहोत तिथे 4 ते 5 हजार असते 40 ते 50,000 कळले सध्या तरी मी विजयवाडामध्ये स्टेशन 10 प्लॅटफॉर्म आहे त्या स्टेशनला आणि मित्रांनो, ज्या गोष्टीबद्दल मी बोलत होतो त्या गोष्टीची पुनरावृत्ती पुन्हा होता राहिली. पुन्हा एकदा एक तृतीयपंथी ट्रेनमध्ये चढली, पण आता ती एकटी होती आणि पॅसेंजर एकजूट. सर्वांनी तिला पैसे द्यायला नकार दिला आणि तिला पण कळून चुकलं होतं की अभी इधर अपनी दाल गलने वाली नहीं है करके. पूरा पैसा लगे गया इधर हम लोग अभी खाने का पैसा नहीं है अशा पद्धतीने दिवस 3. आतापर्यंत मी कव्हर केलं होतं 2200 किलोमीटर. जनरल कोचमध्ये प्रवास करण्याचा हा निर्णय मला खूप भारी पडत चालला होता. ट्रेनमध्ये कोणती सोय नीट नसल्यामुळे पॅसेंजर्स त्रासले होते आणि मीही. करणार तरी काय म्हणून मी विंडोमधून बाहेर नजारे बघत राहिले. आग लग गया आग लग गया देखो पूरा जलकर खत्म हो गया. गाड़ी थोड़ा बढ़ाओ गाड़ी. वेळ निघत नव्हता म्हणून बाहेरचे नजारे बघून स्वतःला एंटरटेन करतो. आणि ट्रेनच्या आतमध्ये दुसरा एंटरटेन म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने स्वतःचं सामान विकणारे फेरीवाले. त्यातला पहिला फेरीवाला म्हणजे दही विकणारा, जो वेगळ्या पद्धतीने दही विकत होता. होता वेगळ्या पद्धतीने दही विकणारा फेरीवाला आणि दुसरा फेरीवाला तर चक्क सोनं विकत होता. ये देखो भैया रोड गोल्ड सोना देखो बड़े भैया भैया लाल है गुलाम है चमकीला चमकीला माल है श्रीदेवी का चाल है सोने का चेन है रस्ते का चेन है भैया. बड़े भैया ट्राई करके देखो चेक करके देखो जला के देखो रगड़ के देखो भैया. भैया पानी में डालो पसीने में डालो मिट्टी में डालो रंग नहीं छूटता जंग नहीं पकड़ता भैया. भैया सोने से कम नहीं खो जाए तो गम नहीं भैया. भैया बीवी के लिए दोस्त के लिए भाई के लिए साली के लिए पड़ोसी के लिए भारू वाली के लिए भैया. भैया जिसका शादी नहीं हुआ चैन पहना शादी हो जाएगा रेट ज्यादा नहीं है भैया. भैया एक लेगा तो 30 रुपए 2 लेगा तो 50 रुपए बड़े भाई. भाई ट्राई करके ले लो चेक करके ले लो रोड गोल्ड सोना भैया. दिवस 4. आतापर्यंत मी 3205 किलोमीटरचा टप्पा गाठला होता. आणि हो, आजचा दिवस थोडा माझ्यासाठी वेगळा होता, कारण सकाळी 5:30 वाजले होते आणि सूर्य उगवलाही होता. पहिल्यांदाच इतक्या सकाळी मी सूर्योदय बघत होतो. हे आश्चर्यकारकच होतं माझ्यासाठी. नॉर्थ वेस्ट बेंगलची नेचरची वाईब जरा वेगळीच होती. 3 दिवस गरमीमध्ये प्रवास करून वैतागलो होतो, पण आता सर्वत्र थंड वातावरणात होता. ट्रेनच्या जनरल कोचमधील गर्दी पण आता थोडी कमी झाली होती, म्हणून मी पण प्रवासाच्या 4थ्या दिवशी ट्रेनमधून बाहेर पडलो आणि शुद्ध हवा घेण्याचा प्रयत्न करू लागलो. 2 दिवस एका ट्रेनमध्ये खूप कंटाळा आला होता. ते गर्दी अफाट होती. गर्दीमुळे काय करायचं खूप कळत नाही. तब्येत पण डाऊन झाली. थोडं होतं सारखा प्रवास करतो.
आज कुठेतरी सकाळी जाऊन गर्दी कमी झाली. काही वेळाने मी पण गप्प जागेवर जाऊन बसलो आणि बाहेर ट्रेन बघत बसलो. अजून करणार तरी काय होतं या प्रवासामध्ये, कारण ट्रेन जवळजवळ 9 तास उशिरा चालत होती. इतका प्रवास करून खरंच खूप वैताग आला होता. म्हणून विचार केला की थोडे समोरच्या चांगले शॉर्ट्स येऊ. पण त्या शॉर्ट्सवर त्याने पाण्याबरोबर स्वतःला पण ओतून टाकलं. सुन ना, ए दोस्त सुन ना, थोड़ा बाहर जाना, चेहरा बाहर लेके जाना, तेरा चेहरा बाहर लेके जाना, शूट करता हूँ तुझे. और बाहर और बाहर और बाहर. नहीं नहीं, यहाँ से ही देख, ऐसा नहीं. हाँ बस बस, बरं देख, उधर उधर देख. देखते रहे, सबको देखते रहे, मैं शूट करता हूँ. सीन लेता हूँ एक. कैमरे में मत देख, खाली कैमरे में मत देख. अरे मस्त आ रहा था, पता है क्या. विवेक एक्सप्रेस आज खूपच उशिरा चालली होती, जवळजवळ 7 तास उशिरा. ट्रेनची हालत खूप भयान झाली होती. सर्वीकडे कचरा, डस्ट, ना पाण्याची सोय, आणि माझी तब्येतही खूप खालवत चालली होती. म्हणून मी गुवाहाटीला पोहोचून एक निर्णय घेतला. निर्णय म्हणजे मी माझा प्लॅनच चेंज केला. प्लान चेंज, हो प्लान चेंज केला मी. सध्या कन्याकुमारीपासून ट्रेन पकडली होती, ती दिब्रुगडसाठी. पण 5 दिवसाचा प्रवास ऑलरेडी झाला होता. ट्रेन खूप लेट होती, त्यामुळे जमत नव्हतं. 3 दिवस कसा तरी प्रवास झाला. त्याच्यानंतर खूप म्हणजे डोकेदुखी व्हायला लागली. जनरल कोचमध्ये होतो, त्यामुळे खूपच त्रास झाला आणि म्हणजे भयंकर प्रवास वाटायला लागला तो खूप मला. आणि डोकं दुखायला लागलं. नंतर ताप वगैरे यायला लागला. त्यामुळे मी डिसिजन घेतलं की आसाम, म्हणजे माझा एक मेन मोटो होता की मी नॉर्थ ईस्टमध्ये एंटर करेन. गाडी आसाममध्ये जशी एंटर होईल तसं गुवाहाटीपर्यंत मी डिसिजन घेतलं की इथे उतरू म्हणून. कारण की ती गाडी माझ्या मते मी 3 वाजता उतरलो. 600 किलोमीटरचा टप्पा अजून बाकी होता, जेणेकरून म्हणजे अजून 12 तास जेणेकरून म्हणजे रात्री 3 वाजता काहीतरी ती गाडी पोचली असती. 12 तासाचा टप्पा बाकी होता. मी डिसिजन घेतला कारण की तिथे जाऊन मला काही भेटलं नसतं राहण्यासाठी. परत स्टेशनवरती थांबा आणि तब्येत बरी नव्हती. मी डिसिजन घेतलं की टाटा बाय बाय करूया इंडियाज लॉंगेस्ट ट्रेनला. आणि ट्रेनच्या प्रवासाबद्दल बोलायचं म्हटलं तर भयंकर एक्सपिरियन्स होता हा ट्रेनचा. म्हणजे जनरल कोचमध्ये मी याच्या आधी इंडिया टूरमध्ये प्रवास केला, पण तो एक लिमिटेड पिरियडसाठी होता. म्हणजे जे काही प्रवास केले होते ते 1 दिवसाच्या फरकामध्ये केले होते. जो काही प्रवास केला होता तो म्हणजे ट्रेनचा प्रवास होता तो 1 दिवसाचा होता. पण हा खूप मोठा प्रवास होता आणि या प्रवासामध्ये एक्सपिरियन्स हा खूप वेगळा होता. म्हणजे त्रास खूप झाला या प्रवासामध्ये. मोस्टली त्रास प्रवासाचा इंजिनच्या आवाजामुळे झाला होता आणि त्याच्यामध्ये जे काही तृतीयपंथी होते त्यांच्याकडून होणारा त्रास म्हणजे 7-8 वेळा तरी ते चढले असतील. प्रत्येकाला तरी असे किती पैसे देणार, म्हणजे बाकीचे तर येत जात होते. आणि त्यांचं असं होतं की त्यांना पैसे द्याच तुम्ही, की बाबा तू बसलायच, तुम्हाला पैसे दे. की तू ट्रेनमध्ये बसले असतील की मला पैसे दे, बाकी मला काही सांगू नको. आणि जबरदस्तीने पैसे घेत होते एक प्रकारे. तर ते मला कुठेतरी चुकीचं वाटतं. जर एखादा माणूस समोरून देत असेल पैसे, जर एखादा माणूस समोरून पैसे देत असेल तर घ्या. म्हणजे आणि त्यांची एक्सपेक्टेशन होते की 50 ते 60 रुपये पर पर्सन असे द्यावेत. आंध्रामध्ये तो एक्सपिरियन्स आला. त्याच्यानंतर मग कोलकातामध्ये आल्यानंतर जरा बरं वाटलं. कोलकाताच्या लोकल बघून जरा असं वाटलं की मुंबईमध्ये परत आलं. कारण की कोलकाताच्या लोकल आणि मुंबईच्या लोकलमध्ये काही डिफरन्स नाही. तर असं एका क्षणासाठी असं झोपलं होतं आणि डोळे उघडल्यावरती असं वाटलं की अरे वा, मुंबई कधी आली. पण ती मुंबई नव्हती. पण तो क्षण एक माझ्यासाठी खूप भावूक होता की मी म्हणजे मी माझ्या घराला मिस केलं. तर तब्येत खूप बिघडली होती, ताप होता. ॲक्च्युली मी आसामला आल्यानंतरचा 3रा दिवस आहे. 2 दिवस मी पूर्णपणे आराम केला. आल्या डॉक्टरकडे गेलो. आसाममध्ये तुम्हाला अशा बघायला भेटते. तर
आल्यानंतर मी पहिलं डॉक्टरकडे गेलो, इंजेक्शन घेतलं, गोळ्या घेतल्या, पूर्ण 2 दिवस झोपून काढले. आज कुठे निघालो बोललो ब्लॉग एंड करणं खूप महत्त्वाचं आहे. ब्लॉग एंड नव्हता केला मी. एक्सपिरियन्स 4 दिवसाचा एक्सपिरियन्स म्हणजे ट्रेनचा एक्सपिरियन्स ओव्हरऑल खूप भयानक होता. त्याच्यानंतर मी कधी इतक्या मोठ्या पल्ल्याच्या गाडीमध्ये चढणार नाही. भले ते रिझर्वेशन असून दे किंवा नसून दे. रिझर्वेशन असलं तरी तुम्हाला हा त्रास, नसेल तरी हा त्रास. फक्त इतकाच फरक आहे की रिझर्वेशन गाडीमध्ये तुम्हाला AC कोचमध्ये बसायला भेटतं, म्हणजे व्यवस्थित तुम्ही कम्फर्टेबल असता. पण जो ट्रेनचा त्रास असतो तो होतोच. आवाजामुळे मला तरी आवाजामुळे खूप त्रास झाला. आणि याच्यानंतर इतका मोठा प्रवास मला नाही करायचा. हे जे पाठी बिल्डिंग दिसते इथे सध्या मी राहतो आणि हे हॉस्टेल आहे. तर कन्याकुमारी ते नॉर्थ ईस्टचा प्रवास मी इथे पूर्ण करतो आणि आता आसामची सुरुवात करतो, म्हणजे नॉर्थ ईस्ट, ओव्हरऑल नॉर्थ ईस्टची याची सुरुवात करतो. तर व्हिडिओ आवडला असेल, म्हणजे व्हिडिओ मी पूर्ण कंप्लीट नाही केला तरी पण असं म्हणेल की व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, एफर्ट्स दिसले असतील तर लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप मेहनत घेतो आहे, सो प्लीज स्टे ऑन माय चॅनल. बाय बाय.